नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज आम्ही केक बनवला आहे, हे पहा. तुम्हाला समजलेच असेल आजची रेसिपी. हा होता माझा लहानसा भाचा वेदू. त्याला खूप केक आवडतो. लहान मुलांना खरंच खूप केक आवडतात. मुलं खुश होतात, आवडीने खातात. त्याचासुद्धा आज खूप आनंद झाला होता. चला तर मग तुम्हाला लहान मुलांच्या आवडीचा मस्त असा घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोपा मी तुम्हाला कप केक आणि इडली केक बनवून दाखवणार आहे. घरीच बनवून तुम्ही मस्त असं मुलांना खुश करा. आणि छान होतो हा केक. बघू शकता तुम्ही, मऊसूद होतो, जाळीदार होतो, फ्लफी पण होतो आणि कप केकसुद्धा तेवढाच छान होतो. हे दोन्ही केक मी एक इडली पात्रात करणार आहे आणि एक कुकरच्या पॅनमध्ये करणार आहे. तर नक्की माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असताल तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्ही पाहू शकता. चला मग तुमचा वेळ न घालवता हे अगदी फ्लफी झालेले, मऊसूद झालेले, अगदी चॉकलेट फ्लेवरचे, चॉकलेट न वापरता बॉनबॉन बिस्किट वापरून बनवलेले केकची रेसिपी पाहूया. चला रेसिपीला सुरुवात करते. इथे मी बॉनबॉनचे 2 10-10 वाले बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत क्रीमचे. तुम्ही कोणताही क्रीम बिस्किट घेऊ शकता किंवा बॉनबॉनचाच 20 वाला मोठा पुडाही घेऊ शकता. बिस्किट मी काढून घेतलेला आहे. आता आपण ह्यातली क्रीम साईडला काढायची आहे आणि बिस्किटची इथे पावडर करून घ्यायची आहे. ही क्रीम आपण पुढे केकसाठी वापरणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथे मी बिस्किटचा चुरा करून घेतलेला आहे आणि क्रीम साईडला काढली आहे. सामानामध्ये आपण पावडर केलेली आहे, बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे. 1 वाटी बारीक रवा, मोठी वाटी दूध घेतलेलं आहे, मध्यम वाटी दही घेतलेलं आहे, 1 इनो पाकिट आहे, छोटा पेला मी रिफाईंड ऑइल घेतलेला आहे आणि तुमच्या गोडीनुसार तुम्ही साखर घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. आता आपण एका भांड्यामध्ये बिस्किट पावडर काढून घेतली, त्याच भांड्यामध्ये 1 वाटी रवा ओतून घेतला, साखर ओतून घेतली, नंतर आपण दूध ओतून घ्यायचे. दूध अजून लागलं तर ॲड करू शकता. त्याच्यानंतर मी इथे फ्रेश दही घेतलेलं आहे. दही आंबट घेऊ नका. आता इकडे माझ्याकडे व्हॅनिला एसेन्स होतं, ते मी 2 ते 3 टाकून घेते. हे ऑप्शनल आहे, नसेल तर थोडीशी वेलची पावडर टाका. आता आपण तेल थंड आहे माझं इथे एक छोटा पेला आहे. जर मोठा असेल तर तो अर्धा घ्या आणि हे बॅटर मिक्सरला फिरवून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही, आपण इडलीला बॅटर करतो तसं करायचे आणि आपण पावडर केली होती त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचे बिस्किटच्या पावडरमध्ये आणि हे पुन्हा फेटून घ्यायचे. आणि एकदम मऊसूद पाहिजे असेल तर पुन्हा हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचे आणि 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं ह्याला झाकून ठेवायचे. आता आपण जी क्रीम घेतली होती त्याला असं मळून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं दूध ॲड करू शकता, पाणी ॲड करू शकता किंवा काही नाही केलं तरी हे बॉल छान तयार होतात. आता आपलं बॅटर छान असं भिजलेलं आहे. इकडे आपण कुकर प्रीहीट करून घ्यायचं आहे. इथे मी कप घेतलेले आहेत कागदी आणि आपण आता ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये इनो घालून घ्यायचं आहे, थोडं पाणी घालायचं आहे आणि बॅटर असं फिरवून घ्यायचे. ही प्रोसेस आपल्याला एकदम फटाफट करायची. पाहू शकता आपण एकदम फ्लफी झालेलं आहे मिश्रण. ओतून घ्यायचे आपल्याला ह्या कपमध्ये आणि आपण तयार करून घेतलेले छोटे छोटे बॉल आहेत ते घालून घ्यायचे आणि वरून पुन्हा मिश्रण ओतून घ्यायचे आणि असे सर्व कप आपल्याला भरून घ्यायचे. नंतर आपण हे मिश्रण कुकरमध्ये ठेवून द्यायचे बारीक गॅसवर. जवळजवळ आपल्याला अर्धा तास ठेवायचे. तसंच आपण इडली कुकर पण प्रीहीट करून घ्यायचं आहे. इडलीच्या भांड्यांना आपण तेल लावून घ्यायचे, मैदा लावून घ्यायचं आहे. नंतर हे बॅटर घालून घ्यायचे आणि पुन्हा राहिलेल्या गोळ्या आपण ह्याच्यात घालून वरून बॅटर घालून घेणार आहे. आणि आपण इडली कुकरमध्ये थोडंसं पाणी घाला किंवा नका घालू, घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. आणि ही भांडी आपल्याला ठेवून द्यायचे आहेत. पाणी घातलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही, छान होतात हे केक. पाहू शकता. त्याच्यानंतर आपण अर्ध्या तासानंतर उघडून पाहूया. आपले छान असे
कपकेक तयार होतात. टूथपेस्टने आपण चेक करूया. छोटी घ्यायची आपल्याला, काडी घेतली तरी चालेल, एखादी क्लीन निघाली आहे. मस्त असे तयार झालेले आहेत आपले इथे इडली केकसुद्धा आणि कपकेकसुद्धा. पाहू शकता पटकन केक निघतो हा. बघा तुम्ही, एकदम पटकन निघतो आणि मऊसूद होतो, हलका होतो, आतूनसुद्धा एकदम सॉफ्ट आणि जाळीदार होतो. केकसुद्धा तसेच होतात. हे मी कापून घेतलेले आहेत कपकेक. नक्की ट्राय करा ही रेसिपी. मुलं खरंच खूप खुश होतील आणि आवडीने खातील. बघू शकता तुम्ही, आता मी तुम्हाला काढून दाखवते. एकदम फ्लफी झालेला आहे, मऊसूद होतो आणि छान होतो. रेडी आहे तिथे माझे कपकेकसुद्धा आणि इडली केकसुद्धा. तुम्हाला मी कट करून दाखवते. कट केल्याच्या नंतर आतमध्ये आपल्याला चॉकलेटचा फ्लेवर दिसतो. चॉकलेट न घालताही चॉकलेट फ्लेवर केक लागतो आणि चवीलाही सुंदर लागतो. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरच्या घरी हे केक आणि मुलांना खायला घाला. मस्त रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, अगदी कमी साहित्य आणि कमी वेळामध्ये होते. तर नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, एखादी कमेंट नक्की करा. चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.